नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला आपण सेकंड चॅप्टर पाहतोय जो की रिअल नंबर्स. रिअल नंबर्स मधला प्रॅक्टिस सेट 2.1 पर्यंतचा जो पार्ट आहे तो आपण पूर्ण कव्हर केलाय. आज प्रॅक्टिस सेट 2.1 नंतरचा जो पार्ट आहे तो आपण या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत. या बोर्डवर आता तुम्हाला काय पाहायला मिळते, बोर्डवर एक नंबर लाईन आहे आणि बोर्डवर नंबर लाईनवर मी प्लॉट केलाय √2. नंबर लाईन वर मी काय प्लॉट केलाय √2. तुम्ही ही डायग्राम 8th स्टँडर्ड मध्येही पाहिली असेल, कारण की तुम्ही √2 प्लॉट करायला 8th स्टँडर्ड मध्येही तुम्ही शिकलाय. आता फक्त आपण इथे थोडंसं रिवाइज करू आणि मग त्याच्यानंतरचा पार्ट पुढे कव्हर करू. फर्स्ट, √2 हा काय आहे? एक इरॅशनल नंबर आहे. √2 काय आहे? इरॅशनल नंबर आहे. हा √2 तुम्हाला नंबर लाईनवर प्लॉट करण्यासाठी तुम्ही एक नंबर लाईन काढली. इकडे 0 आहे, त्याला तुम्ही O म्हटला. 0 to 1 डिस्टन्स हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. इकडे मी फक्त इथे प्लॉट करून दाखवते तुम्हाला. हा 0 to 1 हे 1 युनिट आहे ना, 0 to 1. इथून या 1 ला मी ए नाव दिलं आणि 1 वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ए वर काय केलं मी? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. या ए वर एम असा घेतला की ज्याचा डिस्टन्स आहे 1 युनिट. ए एम किती आहे? 1 युनिट. ओ ए किती आहे? 1 युनिट. हा ओ ए किती आहे? 1 युनिट. आणि हा ए एम मी कसा घेतला? 1 युनिट घेतला. हा मी कसा ड्रॉ केलाय? परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय ना. इथं नंबर लाईनवर मी ए प्लॉट पशी काय केलंय? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे ऑब्व्हियसली ओ ए एम कसा असणार आहे? परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री असणार आहे. मग हा मी इकडे जॉईन करते. असा अँगल ओ ए एम कसा आला? 90 डिग्री आला. तर ट्रायंगल ए ओ ए एम इन ट्रायंगल ओ ए एम बाय पायथागोरस थेरम. काय आलं तुमचं? पायथागोरस थेरमनी ओ एम स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ ए स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर. ओ ए किती आहे? 1. ए एम किती आहे? 1. हा किती आहे? 1. हा किती आहे? 1. 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 1 प्लस 1 किती आला? 2 आला. ओ एम किती आला तुमचा? ओ एम स्क्वेअर किती आला? 2 आला. म्हणजेच स्क्वेअर रूट आपण स्क्वेअर रूट काढल्यानंतर दोन्ही साईडचं ओ एम इज इक्वल्स टू काय आला? √2 आला. हा ओ एम किती आला तुमचा? √2 आला. हा किती आला? √2 आला. मग हा ओ एम हा जो तुम्हाला मिळालाय हा तुम्ही कंपास मध्ये ओ पासून एम पर्यंतचा डिस्टन्स तुम्ही मेजर केला आणि इथे जर तुम्ही असा आर्क ड्रॉ केला जो पुढे जाऊन नंबर लाईनला या पॉइंट मध्ये या पॉइंट पाशी इंटरसेक्ट करतो. याला मी नाव दिलं पी. मग हा कोणता पॉइंट मिळाला तुम्हाला नंबर लाईनवर? हा किती मिळाला तुमचा? √2. कसा काढला मी? कंपास मध्ये एवढं अंतर घेऊन मी फक्त हा आर्क ड्रॉ केला जो की इथं इंटरसेक्ट होतो या नंबर लाईनला. या नंबर लाईन इथे इंटरसेक्ट होतो. इथं मी नाव दिले √2. आलं का? असं √2 जसं मी प्लॉट केलंय तसं √3 √5 √7 असं आपण भरपूर प्लॉट करू शकतो. √2 कसं काढलं लक्षात आलं का? आपण ऑलरेडी 8th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. हा ओ पासून एम पर्यंत जो काही डिस्टन्स आहे तो आधी आपण पायथागोरस थेरमनी फाइंड आउट केला. तो आला तुमचा √2. मग √2 आला. मग मला किती प्लॉट करायचा आहे नंबर लाईनवर? √2 प्लॉट करायचा आहे. मग मी हा आर्कचा एवढा डिस्टन्स घेतला आणि हा आर्क इकडे असा ड्रॉ केला. तो इथे नंबर लाईनला इथे जिथे इंटरसेक्ट होतो तो जो पॉइंट तुम्हाला मिळतोय तो आहे तुमचा √2. आला का लक्षात? √2 कसा प्लॉट करायचा? आता नेक्स्ट, √2 तुम्ही प्लॉट केला नंबर लाईनवर. आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय की √2 is irrational number. नेक्स्ट आपण इकडे काय प्रूव्ह करणार आहोत? √2 काय आहे? इरॅशनल नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी अजून काय करते? वी अज्युम दॅट √2 काय आहे? रॅशनल नंबर आहे. मग √2 हा जर रॅशनल नंबर असेल तर √2 इज एक्सप्रेस्ड इन p/q फॉर्म. p/q फॉर्म. We can express √2 in p/q फॉर्म. p/q फॉर्म मध्ये म्हणजे रॅशनल फॉर्म मध्ये. p/q काय आहे? p/q is reduced form of rational number. p/q काय आहे? reduced form of a rational number means reduced form of a rational number means
P and Q have only 1 as a common factor. Only 1 as a common factor. P and Q has only 1 as a common factor. P आणि Q च्या फॉर्म मध्ये म्हणजेच रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये P आणि Q ला काय असतो? ओनली 1 कॉमन फॅक्टर. कोणता कॉमन फॅक्टर असतो? फक्त एक आणि एकच कॉमन फॅक्टर असतो त्यांना दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर येत नाही जेव्हा तो रॅशनल नंबर असतो तेव्हा. मग P बाय Q ला ओनली 1 हॅज अ कॉमन फॅक्टर काय असणार आहे? √2 हा जर आपण सपोज करतोय रॅशनल नंबर म्हणजेच √2 आपण एक्सप्रेस करू शकतोय P बाय Q च्या फॉर्म मध्ये. म्हणजेच P बाय Q काय आहे? रिड्युस्ड फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर आहे. म्हणजेच काय? P आणि Q ला ओनली 1 ऍज अ कॉमन फॅक्टर. फक्त 1 हा एकच कॉमन फॅक्टर असणार आहे. कोणाला? P आणि Q ला. Therefore, √2 is equals to P बाय Q. आता आपण √2 स्क्वेअर करूया बोथ द साइड्सचे. P बाय Q स्क्वेअर. √2 स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. 2 इज इक्वल्स टू P स्क्वेअर अपॉन Q स्क्वेअर. मीन्स 2Q स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर. 2Q स्क्वेअर इज इक्वल्स टू P स्क्वेअर. P स्क्वेअर काय मिळाला तुम्हाला? 2 इंटू Q स्क्वेअर. P स्क्वेअर काय मिळालं तुम्हाला? 2 इंटू Q स्क्वेअर. म्हणजेच काय? P स्क्वेअर इज इवन. हा P चा जो स्क्वेअर आहे तो काय आहे? 2 इंटू Q स्क्वेअर आहे. त्याला मल्टिप्लाय कशाने केले? 2 ने केले. 2 इंटू Q स्क्वेअर. 2 इंटू Q स्क्वेअर म्हणजेच काय? P स्क्वेअर काय आला? इवन. म्हणजेच काय? P इज इवन. P काय आला? इवन. म्हणजेच काय? दॅट इज 2 इज कॉमन फॅक्टर ऑफ P. 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ P. P काय आला? इवन आला. म्हणजेच काय आला? इवन आला म्हणजे P जर इवन आला म्हणजेच त्याला डिवायडेड बाय 2 होऊ शकतो ना. P इवन आहे म्हणजेच तो डिव्हिजिबल बाय 2 होऊ शकतो. म्हणजेच काय? 2 काय आला? त्याचा कॉमन फॅक्टर आला. कशाचा? P चा आला. देअरफोर मग आता 2 जर कॉमन फॅक्टर आला तर मी P असा लिहू शकते 2T च्या फॉर्म मध्ये. T काय आहे? T हा एक इंटिजर आहे. हा P स्क्वेअर मी केला. काय आला तुमचा? 4T स्क्वेअर आला. हा P स्क्वेअर काय आहे? हा P स्क्वेअर आहे 2Q स्क्वेअर. मी इकडे प्लॉट केला. हा इक्वेशन 2 म्हणते मी. हे इक्वेशन 1 म्हणते. हा P स्क्वेअर ह्या P स्क्वेअरची व्हॅल्यू मी इकडे प्लॉट केली. काय आहे? 2Q स्क्वेअर इज इक्वल्स टू 4T स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. 2Q स्क्वेअर इज इक्वल्स टू 4T स्क्वेअर. हा 4 आणि हा 2 इकडे जाऊन डिवाइड झाला तर 2T स्क्वेअर आला. हा Q स्क्वेअर काय आला? 2T स्क्वेअर. इथे काय मिळालेला तुम्हाला? P स्क्वेअर काय आलेला? 2 इंटू Q स्क्वेअर. हा Q स्क्वेअर काय आलाय? 2 इंटू T स्क्वेअर. इकडे मल्टिप्लाय कशाने झाले? 2 ने झालंय. देअरफोर Q स्क्वेअर इज इवन. देअरफोर Q इज इवन. Q स्क्वेअर इवन आहे. ऑब्विसली काय असणार आहे? Q इज इवन. देअरफोर 2 इज कॉमन फॅक्टर ऑफ Q. 2 is a common factor of Q. हे बघा इथे काय आलेलं? P स्क्वेअर काय आलेला? इवन आलेला म्हणजेच P इवन आला. P इवन आला म्हणजेच काय आला? 2 हा कॉमन फॅक्टर आला. P जर इवन आला तर तो डिव्हिजिबल बाय 2 असणार. त्यामुळे त्याचा फॅक्टर ऑब्विसली 2 असणार. इथे काय आलं? Q स्क्वेअर इज इक्वल टू 2T स्क्वेअर इंटू T. 2 इंटू Tचं स्क्वेअर म्हणजेच काय? Q स्क्वेअर काय आला? इवन आला. Q स्क्वेअर इवन आला म्हणजेच Q इवन आला. Q इवन आला म्हणजेच तो डिव्हिजिबल बाय 2 आला. डिव्हिजिबल बाय 2 आला म्हणजेच काय? 2 हा कॉमन फॅक्टर आला Qचा. इकडे काय म्हणतोय आपण? 2 P चा कॉमन फॅक्टर कोण आहे? 2. इथे काय म्हणतोय आपण? Q चा कॉमन फॅक्टर कोण आहे? 2. पण इथे आपण अज्युम काय केलंय? P by Q is reduced form of a rational number means P by Q have only 1 as a common factor. त्याला दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर येणार नाही. फक्त 1च कॉमन फॅक्टर येणार आहे. पण आपण इथे काय म्हणतोय? 2 येतोय. इथे काय म्हणतोय? 2 येतोय. पण हे तर योग्य आहे का? नाही. म्हणजेच काय? दिस कॉन्ट्राडिक्ट्स टू अवर अझम्पशन. दिस कॉन्ट्राडिक्ट्स टू अवर अझम्पशन म्हणजे अज्युम केले ते काय आहे? चुकीचं आहे. दिस कॉन्ट्राडिक्ट्स टू अवर अझम्पशन. देअरफोर √2 इज not rational number. √2 is not rational number. Means √2 is irrational number.
म्हणजेच काय, √2 काय आला, तुमचा इरॅशनल नंबर आला. मला प्रूव्ह काय करायचं होतं, √2 हा इरॅशनल नंबरच मला प्रूव्ह करायचं होतं, फक्त आपण ते कॉन्ट्राडिक्टने प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच काय, मी म्हटलं √2 हा इरॅशनल नाही आहे, म्हणजेच काय, √2 हा आपण काय सपोज केलं, रॅशनल सपोज केला. रॅशनल सपोज केला म्हणजेच तो आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो. पी बाय क्यू काय आहे, रिड्युस्ड फॉर्म ऑफ रॅशनल नंबर आहे. रिड्युस्ड फॉर्म ऑफ रॅशनल नंबर असल्यामुळं पी आणि क्यूचा कॉमन फॅक्टर फक्त एकच असणार आहे. पी आणि क्यू ला फक्त एकच कॉमन फॅक्टर असणार आहे, जो की आहे 1. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही असणार नाही. इथे आपण काय म्हटलं, √2 काय आहे, रॅशनल आहे, म्हणून तो आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिला. मग √2 चा स्क्वेअर केला, पी बाय क्यू चा स्क्वेअर केला, मग मिळालं काय तुम्हाला, 2q² इज इक्वल टू पी स्क्वेअर. पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली, 2 इंटू क्यू स्क्वेअर, म्हणजेच काय आला, पी स्क्वेअर तुमचा इव्हन आला. मग पी स्क्वेअर जेव्हा इव्हन येतो तेव्हा ऑब्व्हियसली काय असणार आहे, पी हा इव्हन असणार आहे. जेव्हा पी हा इव्हन असणार आहे तेव्हा 2 हा त्याचा कॉमन फॅक्टर असणार आहे, कारण की पी जर इव्हन असेल तर तो डिव्हिजिबल बाय 2 असणार आहे. त्यामुळे 2 हा त्याचा कॉमन फॅक्टर असणार आहे. आता आता हा जर कॉमन फॅक्टर 2 आहे, तर मी हा पी कसा एक्सप्रेस केलाय, इव्हन आहे ना तो, म्हणून मी पी इज इक्वल टू 2t. इव्हन आहे, आपण काय म्हणतोय, पी इज इव्हन, म्हणून मी असं लिहिलंय, पी इज इक्वल टू 2t. हे मी का लिहिले, कारण की मी म्हणते पी इज इव्हन, म्हणजेच काय, पी इज इक्वल टू 2t. टी कोण आहे, टी असं कोणताही एक इंटिजर आहे. टी हा कोणताही इंटिजर आहे. मी इथं फक्त पी एक्सप्रेस केलाय, त्याला परत मी स्क्वेअर केला. ही ऍडजस्टमेंट मी का केली, कारण की इथंपर्यंत क्यू पर्यंत मला पोहोचायचं होतं, म्हणून पी स्क्वेअर इज इक्वल टू 4t². ह्या इक्वेशन 2 आणि ह्या इक्वेशन 1 वरून या पी स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त मी इथं पुटअप केले. पी स्क्वेअरची व्हॅल्यू इकडे काय तुम्हाला मिळालेली, 2q². मग ही 2q² इज इक्वल टू 4t². हा 2 इकडे गेला आणि तो डिवाइड केला, q² इज इक्वल टू 2t². हा q² इज इक्वल टू 2t², 2 इंटू t². इथं आपल्याला कसं मिळालेलं, p² इज इक्वल टू 2q². सेम असंच इथं आपल्याला क्यूच्या फॉर्म मध्ये q² इज इक्वल टू 2t². म्हणजेच काय, परत q² काय आपल्याला मिळाला, इव्हन मिळाला. म्हणजेच काय, क्यू हा इव्हन झाला. जर क्यू हा इव्हन झाला म्हणजेच काय, तो डिव्हिजिबल बाय 2 आला. डिव्हिजिबल बाय 2 म्हणजेच त्याचा 2 हा कॉमन फॅक्टर आला. आपण अज्युम काय केलंय, पी बाय क्यू हा रिड्युस्ड फॉर्म आहे रॅशनल नंबरचा, आणि पी बाय क्यू ला एकही फॅक्टर येत नाही शिवाय एकच्या, फक्त 1 हा एकच त्याचा कॉमन फॅक्टर येतो. इथं आपण काय म्हणतोय, 2 कॉमन फॅक्टर आहे पीचा, 2 कॉमन फॅक्टर आहे क्यूचा, पण हे असं होईल का, नाही. म्हणजेच काय, आपण जे अज्युम केले ते चुकीचं आहे. म्हणजेच काय, दिस कॉन्ट्राडिक्ट टू अवर अजम्पशन. आपण जे अज्युम केले, अज्युम आपण काय केले, √2 हा रॅशनल नंबर आहे हे अज्युम केले, हे चुकीचं आहे. म्हणजेच काय, √2 हा रॅशनल नंबर नाही, म्हणजेच √2 काय आहे, इरॅशनल नंबर आहे. झालं का, प्रूफ आलं का, आलं का लक्षात. अतिशय सोपं आहे, फक्त तुम्ही नोट डाऊन करून घ्या, एकदा स्वतः रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. जसा √2 आपण केला ना, √2 हा इरॅशनल आहे, तसाच √3 इरॅशनल आहे, √5 इरॅशनल आहे. हे आपण असे बरेच आहेत, √3 √5 असे इरॅशनल नंबर आपण सुद्धा प्रूव्ह करू शकतो, सेम ऍज इट इज.